Good morning to all and welcome back to the session International Banking and Finance. We are learning second chapter of International Banking and Finance, that is International Monetary System. In last lecture, we have briefly discussed about gold standard, gold exchange standard, Bretton Woods system, Nixon shock, etc. In this lecture, we will study about what is Bretton Woods system, features of Bretton Woods system. Because of breakdown of gold standard system, the world monetary system was in very chaotic position. Hence, the policymaker of UK, US and other allies initiated with process of reviving and restructuring world monetary system as it was urgently required to revamp economies after destruction caused by World War II. 1944 सालामध्ये दुसरं महायुद्ध सुद्धा संपुष्टात आलं होतं. मुळात पहिलं महायुद्ध सुरू झाल्यापासूनचा जो कालावधी होता तिथपासून गोल्ड स्टँडर्ड सिस्टम हे मोडकळीस यायला सुरुवात झाली होती. मुळात हे स्टँडर्ड सिस्टम जे तीन नियमांवर आधारित होतं, त्या तीन मुख्य त्याचे रूल होते ते कोणीच फॉलो करत नव्हते आणि त्यामुळे दुसरं महायुद्ध संपेपर्यंत गोल्ड स्टँडर्ड सिस्टम पूर्णपणे मोडकळीस आलं. आणि दुसऱ्या महायुद्धाचा जो परिणाम झालेला होता बऱ्याच देशांच्या इकॉनॉमीवर आणि त्या परिणामांमुळे त्या इकॉनॉमीज ज्या मोडकळीस आल्या होत्या त्या इकॉनॉमी पुन्हा उभारण्यासाठी आणि नवीन जागतिक एक्सचेंज सिस्टम अस्तित्वात कोणत्या प्रकारची एक्सचेंज सिस्टम अस्तित्वात यावी यासाठी 1944 साली ब्रेटन वूड नावाच्या शहरामध्ये म्हणजे हे ब्रेटन वूड न्यू हॅम्पशायर US मधल्या न्यू हॅम्पशायर इथलं हे एक शहर होतं आणि या ठिकाणी 44 देश एकत्र आले. In July 1944, representative of major economies met at Bretton Woods, a town in New Hampshire in US to finalize new system of currency valuation. म्हणजे करन्सी व्हॅल्युएशनचं न्यू सिस्टम कोणतं असावं हे फायनलाइज करण्यासाठी आणि न्यू इंटरनॅशनल फायनान्शियल आर्किटेक्ट टू बी इम्प्लिमेंटेड, नवीन आंतरराष्ट्रीय फायनान्शियल आर्किटेक्ट कशा प्रकारचं असावं हे ठरवण्यासाठी हे देश एकत्र आले. ड्युरिंग दिस कॉन्फरन्स टू मल्टीलॅटरल institutions were established. The first was IMF, International Monetary Fund, which was given the task of implementing and monitoring Bretton Woods system. म्हणजे ही जी ब्रेटन वूड्स सिस्टम म्हणजे ब्रेटन वूड या शहरामध्ये जी कॉन्फरन्स झाली त्या कॉन्फरन्समध्ये दोन आंतरराष्ट्रीय संस्था जन्माला आल्या आणि त्यातली एक होती इंटरनॅशनल मॉनिटरी सिस्टम इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. ही जी IMF होती तर याचं मुख्य काम काय होतं तर ब्रेटन वूड सिस्टम मध्ये जे काही ठरतंय तर त्याचं इम्प्लिमेंटेशन आणि त्याच्यावर मॉनिटरिंग करणं यासाठी IMF अस्तित्वात आली, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. दुसरी जी होती ती IBRD, इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. मुळात नावातच आपल्याला कळते की फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट, also popularly called as World Bank, which was given task of providing project finance for rehabilitation of war damaged economies. म्हणजे ह्या पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध जे झालं त्या महायुद्धाचे परिणाम ज्या देशांच्या इकॉनॉमीवर झाले आणि ज्या देशांची इकॉनॉमी मोडकळीस आली अशा देशांची इकॉनॉमी पुन्हा उभारणं किंवा जे मागासलेले देश आहेत त्यांची पुन्हा रिडेव्हलपमेंट करण्यासाठी इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट ही आंतरराष्ट्रीय संस्था जन्माला आली. Now we will discuss about features of Bretton Woods system. The IMF finalized fixed exchange rate system, also called Bretton Woods system, the dollar standard, and introduced the same in 1946. बघा IMF ने फिक्स एक्सचेंज रेट सिस्टमच फायनलाइज केला. मुळात गोल्ड स्टँडर्ड किंवा गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड यामध्ये सुद्धा
फॉरेक्स रेट जो होता, फॉरेन एक्सचेंज रेट जो होता तो फिक्सच मेथड वापरलं जात होतं, फिक्स एक्सचेंज रेटच वापरला जात होता आणि तोच पुन्हा फॉलो केला गेला. आणि पण फरक काय होतं की पूर्वीचा जो फॉरेन एक्सचेंज रेट हा सोन्याच्या किमतीवर अवलंबून असायचा, तर तो त्याच्याऐवजी सोनं आणि डॉलर याच्या किमतीवर फॉरेन एक्सचेंज रेट ठरायला लागले. The main features of this scheme were first, US dollar as a universal reserve asset. US dollar was given the status of universal reserve asset in addition to gold. This means countries could issue currency note against reserve basket containing both gold and US dollar. म्हणजे US डॉलरला जसं यापूर्वी म्हणजे गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड किंवा गोल्ड स्टँडर्ड सिस्टम मध्ये सोन्याला रिझर्व्ह ॲसेट म्हणून मान्यता दिलेली होती. म्हणजे ज्या देशाकडे जेवढं सोनं त्या सोन्याच्या किमती एवढी करन्सी छापण्याचा अधिकार होता. एक्सपोर्ट केल्यानंतर एक्सपोर्टच्या बदल्यात दुसऱ्या देशातनं सोनं आपल्या देशात येत होतं आणि त्यामुळे सोन्याचे साठे वाढले की पुन्हा करन्सी तेवढ्या मोठ्या प्रमाणावर छापली जात होती. हे जे काही गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड सिस्टम होतं हे दुसऱ्या महायुद्धानंतर मोडकळीस आल्यानंतर मग ब्रेटन वूड सिस्टम मध्ये असं ठरवण्यात आलं की नुसतं सोन्याला ही मान्यता न देता म्हणजे युनिव्हर्सल रिझर्व्ह ॲसेटची मान्यता फक्त सोन्याला न देता आपण सोन्याबरोबर US डॉलरला सुद्धा मान्यता द्यावी. याचं एकतर मुळात असं कारण होतं की गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड सिस्टम जे होते ते 3 मेन रूलवर अवलंबून होतं की जेवढ्या सोन्याचा साठा तेवढीच करन्सी छापायची, माल एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट केल्यानंतर सोनं द्यायचं किंवा घ्यायचं. तर हे मुळात जे नियम होते हे दोन्ही महायुद्धांमध्ये धाब्यावर बसवले गेले आणि त्यामुळे हे गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड मोडकळीस आलं होतं. आणि मग ब्रेटन वूड सिस्टम मध्ये US डॉलरला रिझर्व्ह ॲसेट ची मान्यता द्यावी असं ठरलं. याच्या मागचं दुसरंही एक कारण असं होतं की मुळात दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या काळापर्यंत ब्रिटन हे एक महासत्ता होते, कारण मुळात ब्रिटिशांच्या बऱ्याच ठिकाणी आपल्या वसाहती होत्या. पण दुसरं महायुद्ध झाल्यानंतर ब्रिटनची अर्थव्यवस्थाच पूर्णपणे कोलमडली आणि जगामध्ये 2 महासत्ता अस्तित्वात आल्या आणि त्यातली एक महासत्ता होती ही अमेरिका होती आणि त्यामुळे त्याचा पडसाद आपल्याला साहजिकच ब्रेटन वूड सिस्टम म्हणजे ही जी परिषद आहे ती ब्रेटन वूड नावाच्या शहरातच झाली आणि हे अमेरिकेतलं एक शहर आहे. तर तिथे US डॉलरला सुद्धा युनिव्हर्सल रिझर्व्ह ॲसेट म्हणून मान्यता देण्याचं ठरलं. सेकंड फीचर, फिक्सिंग व्हॅल्यू ऑफ गोल्ड इन US डॉलर. म्हणजे सोन्याची किंमत US डॉलर मध्ये फिक्स करण्यात आली आणि ही किंमत 1 ounce ऑफ गोल्ड इक्वल टू 35 US डॉलर. 1 औंस सोनं म्हणजे 35 US डॉलर ही फायनल करण्यात आली. थर्ड फीचर, अनकंडिशनल गॅरंटी बाय US फेडरल बँक. US फेडरल रिझर्व्ह बँक प्रोव्हाइड unconditional guarantee to buy and sell unlimited quantity of gold at fixed price. म्हणजे ही जी 1 औंस बरोबर 35 डॉलर ही जी किंमत ठरली गेली तर US फेडरल बँक जी होती म्हणजे US ची रिझर्व्ह बँक आहे ती त्या बँकेने अनकंडिशनल गॅरंटी दिली की 1 औंस सोनं तुम्ही जर दिलं तर त्या बदल्यात आम्ही तुम्हाला 35 US डॉलर देऊ किंवा 35 US डॉलर तुम्ही आणून दिले तर त्या बदल्यात आम्ही तुम्हाला सोनं देऊ. आणि याच क्लॉजला गोल्ड कन्व्हर्टिबिलिटी क्लॉज असं सुद्धा म्हणतात. फोर्थ फीचर, पेगिंग अँड पॅरिटी कन्सेप्ट. म्हणजे ब्रेटन वूड सिस्टम नंतर पेगिंग आणि पॅरिटी ह्या नवीन 2 कन्सेप्ट अस्तित्वात आल्या. नो अदर कंट्री was required to value its currency in terms of gold. The value of each currency was fixed against US dollar. म्हणजे गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड मध्ये प्रत्येक देशाची करन्सीची किंमत ही सोन्याच्या किमतीत ठरवली जात होती, त्यावर फिक्स केली जात होती. म्हणजे समजा असं आपण एक गृहीत धरूया की 1 ग्रॅम सोनं बरोबर जर भारतात 100 रुपये 1 ग्रॅम सोन्याची किंमत असेल आणि 1 ग्रॅम सोन्याची समजा इंग्लंडमध्ये 50 रुपये किंमत असेल म्हणजे $50 किंमत असेल
तर $50 इज इक्वल टू 1 रुपी. याचा अर्थ असा की $1 बरोबर 2 रुपये असा एक्सचेंज रेट ठरवला जात होता. पण हे सगळं ब्रेटन वूड सिस्टम मध्ये मोडकळीस आलं आणि कोणत्याही देशाला आपल्या करन्सीची किंमत सोन्यामध्ये ठरवण्याची गरज नाही असं जाहीर करण्यात आलं. द व्हॅल्यू ऑफ इच करन्सी वॉज फिक्स अगेन्स्ट US$. प्रत्येक करन्सीची किंमत ही US$च्या किमतीत ठरवली जात होती. कन्सेप्ट ऑफ व्हॅल्यूइंग वन करन्सी इन टर्म्स ऑफ अनदर इज कॉल्ड पेगिंग. म्हणजे एका करन्सीची दुसऱ्या करन्सीमध्ये किंमत ठरवणं याला पेगिंग असं म्हणतात. अँड द मल्टिपल इज कॉल्ड पॅरिटी. म्हणजे याचा अर्थ असा की इंडियन रुपीची किंमत डॉलरमध्ये आपण ज्या वेळेला ठरवतो, म्हणजे $1 बरोबर 2 इंडियन रुपी असं जर आपण गृहीत धरलं तर याला पेगिंग असं म्हणतात, कारण इंडियन करन्सी जी आहे तिची किंमत डॉलरमध्ये आपण ठरवलेली आहे. पण अमेरिकेच्या दृष्टीने डॉलर मध्ये सगळ्या देशांच्या किमती ठरत होत्या. म्हणजे मग येन असेल किंवा ब्रिटनचा पाऊंड असेल किंवा ऑस्ट्रेलियाचा डॉलर असेल, या सगळ्यांच्या किमती या US$ मध्ये ठरवल्या जात होत्या. यालाच पॅरिटी असं म्हणतात. Thus all world currencies were linked to US$ in terms of parity rate. आणि यालाच पॅरिटी रेट असं म्हणतात. आणि त्या सगळ्या देशांच्या करन्सी या US$ मध्ये त्यांच्या किमती ठरवण्यात आल्या. Fifth one, par value mechanism. Effectively, three-way relationship was created between gold and US$ and individual currency. This was called par value mechanism. Par value mechanism म्हणजे काय, तर three-way relationship. म्हणजे सोनं हे सुद्धा युनिव्हर्सल ऍसेट होतं, US$ सुद्धा होतं आणि त्या देशांची करन्सी यांच्यामध्ये एक नवीन मेकॅनिझम तयार झालं, याला पार व्हॅल्यू मेकॅनिझम असं म्हणतात. सिक्स्थ वन, पॅरिटी रेट सपोर्ट पॉइंट. करन्सी रेट्स वेर अलाउड टू मूव्ह इन नॅरो रेंज इन बोथ साइड्स ऑफ पॅरिटी रेट्स अप प्लस और मायनस 1%. The extreme point of variation zone were called support points or intervention point. म्हणजे हे जे करन्सीचे दर ठरत होते US$ मध्ये, तर त्याच्यामध्ये थोडासा बदल होत होता, पण हा बदल हा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह 1% एवढाच बदलाला मान्यता होती. 7. सेंट्रल बँक पार्टिसिपेशन. Exchange rate were expected to be controlled within variation zones through intervention. म्हणजे हे जे मी म्हटलं की 1% पॉझिटिव्ह निगेटिव्ह एवढंच व्हेरिएशनची परमिशन होती आणि तेवढाच बदल, त्याच्यापेक्षा अधिक जर बदल होत असेल तर त्याच्यावर सेंट्रल बँकेचं नियंत्रण राहत होतं. दिस कन्सेप्ट मीन्स सेंट्रल बँक्स proactively participate in domestic foreign exchange market by buying and selling foreign currency so as to influence exchange rate. म्हणजे हा 1% पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह जे आहे त्याच्यापेक्षा जास्त जर काही फरक होत असेल तर सेंट्रल बँक ही एकतर गरजेनुसार करन्सी खरेदी किंवा विक्री करण्याचं काम करत होती आणि अशा प्रकारे खरेदी किंवा विक्री करून फॉरेन एक्सचेंज रेटवर आपलं एक नियंत्रण ठेवत होती. 8. IMF assistance. IMF provided undertaking to financially assist all members for intervention. म्हणजे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की IMF जी अस्तित्वात आली तर ती ब्रेटन वूड सिस्टम मध्ये जे कॉन्फरन्स मध्ये जे काही ठरलं त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी आणि मॉनिटरिंग करण्यासाठी अस्तित्वात आली आणि त्यामुळे ह्या देशांना फायनान्शियली असिस्ट करण्यासाठी IMF आंतरराष्ट्रीय मॉनिटरी सिस्टम मध्ये इंटरव्हेन्शन म्हणजे हस्तक्षेप करायला लागलं. करन्सी डिव्हॅल्युएशन लिमिट. In case of structural imbalance in countries' balance of payment, IMF undertook to help members to devalue their currency approximately. The member countries may devalue currencies up to 10%. However, beyond that limit, IMF permission was required.
लक्षात घ्या की डिव्हॅल्युएशन याचा अर्थ काय. जसं की मी मगाशी सांगितलं की 1 ounce गोल्ड इज इक्वल टू $35. हा एक फिक्स रेट ठरवण्यात आला. तर मुळात फिक्स एक्सचेंज रेट मध्ये बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे गोल्ड स्टँडर्ड सिस्टम मध्ये आपोआप बॅलन्स होत होतं. पण हे बॅलन्सिंग होणं मात्र नंतर थांबलं. मुळात गोल्ड स्टँडर्ड सिस्टमचे ते 3 नियम जे होते ते फॉलो न केल्यामुळे. आणि त्यामुळे जे हे इनबॅलन्स जे क्रिएट झालं, तर त्या इनबॅलन्स पुन्हा बॅलन्स करण्यासाठी म्हणून IMF ने मेंबर कंट्रीजना त्यांची करन्सी डिव्हॅल्यू करण्याची परमिशन दिली. आणि ही करन्सी या करन्सीचं डिव्हॅल्युएशन 10% पर्यंत परमिशन IMF ने दिली. आणि त्याच्या पलीकडे त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्हाला डिव्हॅल्युएशन करायचं असेल तर तुम्हाला IMF ची परमिशन घ्यावी लागेल, असं या कॉन्फरन्स मध्ये ठरलं. आता एक छोटीशी कन्सेप्ट यामध्ये आणखीन एक मी क्लिअर करू इच्छिते की डिव्हॅल्युएशन आणि डेप्रिसिएशन ऑफ करन्सी म्हणजे काय. तर लक्षात घ्या, ज्या वेळेला फिक्स एक्सचेंज रेट असतो म्हणजे एक्सचेंज रेट ठरलेला असतो, फिक्स असतो, आणि तो फिक्स ठेवण्यासाठी म्हणून सेंट्रल बँक म्हणजे ती हस्तक्षेप करत असते. तर त्यावेळेला बॅलन्स ऑफ पेमेंट डेफिसिट निर्माण झालं तर ते भरून काढण्यासाठी म्हणून करन्सीचा म्हणजे एक्सचेंज रेट जो आहे, फॉरेक्स एक्सचेंज रेट आहे, तर तो कमी केला जातो. म्हणजे सपोज असं गृहीत धरूया की $1 इज इक्वल टू 50 रुपीज. आणि समजा हा म्हणजे याचा अर्थ असा की 50 रुपये देऊन तुम्हाला $1 मिळतो. पण समजा $1 इज इक्वल टू ₹60 म्हणजे 50 चा 60 रुपये झाला, तर तुम्हाला $1 घेण्यासाठी 60 रुपये द्यावे लागतात. याला डिव्हॅल्युएशन असं म्हणतात. म्हणजे इंडियन रुपीची किंमत कमी झाली डॉलरच्या तुलनेत. मुळात इंडियन कारण का, तर तुम्हाला $1 जो 50 रुपयात मिळत होता तोच डॉलर तुम्हाला घेण्यासाठी 60 रुपये द्यायला लागले. आणि म्हणजे इंडियन रुपीची किंमत कमी झाली. तर हे जे फिक्स एक्सचेंज रेट मध्ये ज्या वेळेला असं डिव्हॅल्युएशन केलं जातं म्हणजे त्याची किंमत कमी होते, इंडियन रुपीची डोमेस्टिक करन्सीची किंमत कमी होते, त्याला डिव्हॅल्युएशन असं म्हणतात. पण ज्या ठिकाणी फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट असतो, आता फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट म्हणजे काय तेही तुम्हाला आधी सांगते की फिक्स एक्सचेंज रेट म्हणजे सेंट्रल बँकेने ठरवलेला आपल्या करन्सीचा दर. पण फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट हा मार्केटच्या डिमांड आणि सप्लायवर अवलंबून असतो. म्हणजे तुमच्या करन्सीला जागतिक मार्केटमध्ये किती डिमांड आहे आणि तुमच्याकडून किती सप्लाय केला जातो याच्यावर हा रेट ठरतो. तर हा फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट आहे, तो नेहमी बदलत असतो. मग फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट मध्ये सुद्धा ज्या वेळेला करन्सीची किंमत कमी केली जाते त्याला डेप्रिसिएशन असं म्हणतात. आणि ज्या वेळेला सेंट्रल बँकेने आपल्या करन्सीचा दर ठरवलेला असतो आणि तो दर ज्या वेळेला कमी केला जातो त्यावेळेला आपण डिव्हॅल्युएशन असं म्हणतो. याच्या उलट पण क्रिया होतात. म्हणजे जसं की $1 बरोबर 50 रुपये दर होता, पण आता आपल्या इंडियन रुपीची किंमत सपोज वाढली तर $1 आणि तुम्हाला तो $1 घेण्यासाठी 40 रुपये द्यावे लागतात. तर भारतीय रुपयाची किंमत वाढली कारण जो 50 रुपये देऊन $1 मिळत होता तो 40 रुपये देऊन आपण घेऊ लागलो. तर हे जी ह्या करन्सीची डोमेस्टिक करन्सीची किंमत वाढणं याला ऍप्रिसिएशन असं म्हणतात. तर हे डेप्रिसिएशन म्हणजे किंमत कमी होणे, ऍप्रिसिएशन म्हणजे किंमत वाढणे. आणि तसंच डिव्हॅल्युएशन म्हणजे फिक्स एक्सचेंज रेट मध्ये किंमत कमी होणे आणि रिव्हॅल्युएशन म्हणजे किंमत वाढणे. अशा ह्या 4 कन्सेप्ट आहेत ज्या फिक्स आणि फ्लेक्झिबल एक्सचेंज रेटशी रिलेटेड आहेत. 10वा जो पॉइंट आहे इंटरनॅशनल व्हेइकल करन्सी. International payment could be made either gold or in US dollar. Officially, dollar become international reserve currency and vehicle currency, which could be used for cross-border payment. लक्षात घ्या, यापूर्वी गोल्ड स्टँडर्ड सिस्टम ज्या वेळेला अस्तित्वात होतं त्यावेळेला इम्पोर्ट एक्सपोर्टचे जे पैसे म्हणजे माल एक्सपोर्ट केला तर त्या मालाच्या बदल्यात तुमच्याकडे सोन्याचा साठा यायचा. माल इम्पोर्ट केला तर तुम्हाला सोन्याचा साठा द्यावा लागत होता.
हे जे सोन्याला इंटरनॅशनल व्हेइकल करन्सी म्हणून एक स्टँडर्ड होता, तो स्टँडर्ड US डॉलरला मिळाला. इंटरनॅशनल पेमेंट कुड बी मेड आयदर इन गोल्ड ऑर US डॉलर, म्हणजे तुम्ही सोनं देऊ शकता किंवा US डॉलर देऊ शकता. ऑफिशियली डॉलर बिकम इंटरनॅशनल रिझर्व्ह करन्सी. इंटरनॅशनल रिझर्व्ह करन्सी म्हणून डॉलरला मान्यता मिळाली. व्हेइकल करन्सी विच कुड बी used for cross-border payment. The concept of dual exchange rate was abolished. तर अशा प्रकारे ही जी ड्युअल एक्सचेंज रेटची जी कन्सेप्ट होती, म्हणजे दोन करन्सी मध्येच त्याची किंमत ठरवणं, ही जी पद्धत होती ही मोडकळीस आली. तर मित्रांनो, हे सर्व फीचर्स होते ब्रेटन वूड्स सिस्टमचे. आपण पुढील लेक्चरमध्ये ॲडव्हांटेजेस ऑफ ब्रेटन वूड्स सिस्टम शिकणार आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा भेटूया उद्या आपण ब्रेटन वूड्स सिस्टमचे ॲडव्हांटेजेस काय आहेत ते पाहण्यासाठी.